तर आपण बघूयात अलिबागच्या आंबेपूरमध्ये चित्रा पाटील या पराभूत झालेल्या आहे। ही मोठी बातमी आपण आता बघतोय। आंबेगावच्या शेकापला हा मोठा धक्का बसताना दिसून येतोय आपल्याला। ही मोठी बातमी आंबेगाव मधून समोर येते। बिल्कुल चला ट्रॅक्टर का अपडेट घेऊन येते, ट्रॅक्टर वरचा अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। कोण उधळतंय गुलाल आणि कोणाची वाजते हलगी। रांजणगाव जिल्हा परिषद गटातून भाजप उमेदवार आघाडीवरती असले कळतंय। भाजपच्या स्वाती पाचुंदकर या 2000 मतांनी आघाडीवरती आहे। त्याच्यामुळे ही आघाडी पिछडी जी ती बदलताना आपण बघतोय, पण राष्ट्रवादीच्या उमेदवाराला त्यांनी मोठा धक्का दिलेला आहे आणि ज्या आकडेवारीतनं ते आघाडी घेऊन ते समोर येताना दिसतात ती आकडेवारी किंवा त्याचा लीड तोडणं मोठं कठीण होणार आहे। तर चला आता विशाल जर आपण जाऊयात पुण्यामध्ये काय घडतंय ते पाहूयात आपण। पुण्याची आकडेवारी काय आहे। पुणे जिल्हा परिषदेमध्ये भाजप 18 जागांवर आपल्याला आघाडीवर दिसून येत आहे आणि त्याचबरोबर शिंदेची शिवसेना 6 जागांवर आघाडीवर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस विशाल 24 जागांवर आघाडीवर दिसून येते आहे आणि शिवसेना उभाठ्याला अजून खातही उघडता आलं नाहीये। पुणे जिल्हा परिषदेची ही आकडेवारी आपण बघतोय। काँग्रेसची देखील तीच परिस्थिती आहे। काँग्रेसला देखील खातं उघडता आलं नाहीये आणि अपक्ष उमेदवाराला देखील खातं उघडता आलं नाहीये। पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आपल्याला दिसून येते आणि पुन्हा एकदा ही जोरदार लढत जाणून घेत असताना ट्रॅक्टरवरचा अपडेट आपण जाणून घेऊयात। कवठे महाकाळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मुसंडी या ठिकाणी बघायला मिळते। आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांचा हा मतदारसंघ ढालगाव झेडपी गटातून आपण जर पाहिलं तर मोठा विजय समोर येताना दिसतोय। कवठे महाकाळमध्ये नागज गणातून कदम हे विजय झालेले, तर कवठे महाकाळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मुसंडी जी आहे ती या ठिकाणी कायम असल्याची आपल्याला बघायला मिळत आहे। तर ढालगाव झेडपी गटातून विकास हक्के हे विजयी झालेले आहेत। त्याच्यामुळे एका पाठोपाठ हे निकाल स्पष्ट होताना आपण बघतोय। रोहित पाटलांनी आपला मतदारसंघ आणि त्यातल्या झेडपी पंचायत समिती राखल्याचं कार्यकर्त्यांची निवडणूक असली तरी नेत्यांच्या नातेवाईकांमध्ये कोण कोण विजयी झाले ते देखील आपण पाहूयात। जीवन जानकर हे पराभूत झालेले आहेत, तिथे पृथ्वीराज सावंत हे विजयी झालेत। त्याचबरोबर ऋषिकेश लाड देखील विजयी झालेले आहेत। संस्कृती सातपुते या देखील विजयी झाल्यात। नेत्यांच्या नातेवाईकांचा काय निकाल लागला हे आपण बघतोय। नेत्यांचे नातेवाईक कुठे आघाडीवर कुठे पिछाडीवर आहेत ते देखील पाहतोय। घराणेशाहीला थारा नाही असं पक्षांकडून सांगण्यात आलं होतं, पण काही ठिकाणी नातेवाईकांना देखील तिकीट देण्यात आलं आणि ते नातेवाईक बऱ्यापैकी आपल्याला विशाल आघाडीवर दिसून येत आहेत। बिलकुल काहींनी घरातल्या ताईंना नाकारलं, काहींनी घरातल्या वहिनीने नाकारलं। या ठिकाणी आपण पाहिलं सागर कल्याण शेट्टी हे विजय झालेले, तर विक्रांत जाधव देखील विजय झाल्याचं आपण बघतोय। विशाल वरपुडकर पॅटर्नची बरीच चर्चा झाली होती। वरपुडकरांच्या एकाच घरामध्ये सगळ्यांना तिकीट देण्यात आले होते। तिकीट पण सुरेश वरपुडकर ज्येष्ठ नेते भाजपचे त्यांना कोणी हरवले त्यांची प्रतिक्रिया आपण आता बघतोय। पुढे म्हणणं आहे या जनतेच्या मायबाप जनतेने मला एवढा विश्वास दाखविला की माझ्या समोर जे उमेदवार होते, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला होतो, पण मला जनतेचा आशीर्वाद होता आणि मी जे काम केले 5 वर्षे मी सातत्याने सांगत होतो, बाबा जे मी गावामध्ये चेहरा मोहरा बदललाय ते मी या सर्कल मध्ये घेऊन जाणार आहे। त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगत होतो, बाबा माझा विजय निश्चित आहे। अश्रू अनावर झाले, तुम्हाला काय भावना आहे? मोठी लढत होती आज। भावना अशी आहेत की आपल्या विरोधात मोठाली माणसं होते, पण आपण हे सामान्य कुटुंबातील लोक आपल्याला म्हणत होते मॅनेज उमेदवार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मला एक जनतेवर विश्वास होता आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। ह्या बालेकिल्ल्यामध्ये सातत्यानं 5-6 टर्न आहे माझा, इथं शिवसेना निवडून आलेली आहे, सामान्य कुटुंबातल्याच माणसाला निवडून देते। खासदार संजय जाधव भाषणात म्हणाले नेत्यांची मुलं आणि हे पाडा, प्रतिसाद काही लागला का तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये? ज्या दिवशी शमशेर भैयानं फॉर्म भरला त्या दिवशीच मला वाटलं माझा विजय निश्चित आहे। कारण कशामुळं जे मत डिवाइड होणार होते ते डिवाइड होणार नाहीत भैया असल्यामुळं। कारण काही लोक विरोधातले मत इकडे तिकडे जात होते, त्या दिवशी माझा विजय निश्चित होता की भैया आम्ही विजय 100% निश्चित होणार आहे। खासदारांनी भाषणामध्ये बोलले पराभवाच्या छायामध्ये आता मी एवढा मोठा नाही, त्याच्यावर बोलणे एवढा माझी कुवत नाही, पण ठीक आहे, सर्वसामान्य जनतेने मला निवडून गेले एवढे मी त्याचे आभार मानतो। खासदार संजय जाधव म्हणले होते की सगळ्या नेत्यांचे लेकर पाडा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडून द्या। काय वाटतं खासदार संजय जाधव यांच्या विनंतीला मान दिला मतदारांनी? ज्या दिवशी खासदार साहेबांनी मला उमेदवारी दिली त्या दिवशीच माझा विजय निश्चित होता। कारण खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी मला ज्या दिवशी लढ म्हणलं त्या दिवशी मला एक दिवस सुद्धा माझ्या चेहऱ्यावर असं भीतीचं वातावरण नव्हतं की मी पराभव होईन म्हणून। कारण मला माहित आहे माझ्या मागे एवढा मोठा जिल्ह्याचा बॉस आहे, ज्यानं महापालिका आणली,
जिल्ह्यामध्ये धुमाकूळ करून टाकला. तिथं शिंगणापूरमध्ये मशाल पेटविणार एवढी मला 100% खात्री होती. कोणाला क्रेडिट देतात आजच्या विजयाचं? हे विजयाचं माझ्या मतदारसंघातल्या सर्व मायबाप जनतेला आणि माझ्यावर जे प्रेम करतात माझ्या सगळं मित्रपरिवाराला आणि परभणी जिल्ह्याचे खासदार साहेब यांच्या जीवावर आणि आमदार साहेब यांच्या जीवावर मी निवडणूक लढविली. कारण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबात लढवायचं म्हणलं तर